मांसाहार केलाय. तर जे जे लोक मांसाहार करतील त्यांच्यासाठी काय शिक्षा आहे पहा. तर त्यांच्यासाठी एक फार मोठी कढई असते नरक लोकांमध्ये, हजारो किलोमीटर लांब मोठी कढई, आणि त्याच्यामध्ये उकळलेले असते तेल सारखं एकदम 100 डिग्री सेल्सिअस वर. तर इथं जसे पकोडे करून खाल्ले ना, मटन फ्राय, चिकन फ्राय, सगळे फ्राय इम्राज खातात तुमचे तिथं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. अविश्वास नाही, मानल्यानं मानल्यानं काही फरक पडत नाही आपले. आता जसं काही लोक आम्ही मानत नाही जेल आहे कुठं, एखाद्याचा मर्डर करा, काय होईल? पोलिस येणार, हातकडी घालणार आणि त्या बर्फाच्या गादीवर झोपून मारतात, माहिती का? केलं नाही पण माहित नाही, पण एखाद्या 5 चक्कर हा बर्फाच्या गादीवर आपल्याला जरासा बर्फ लागला तिच्यावर झोपवतात, फटके देतात त्या पाईपाला. काय नाही हे आहे. इथं जर कर्म एखाद्याला आपण मारलं तर सुटत नाही. मग भगवंताच्या नियमामध्ये कसं गडबड? देह करी जे जे काही आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर. तर जे लोक मांसाहार करतात तर त्यांना त्या कढईमध्ये तळताना किती दिवस? हजारो वर्ष, जोपर्यंत ते पाप नष्ट होत नाही तोपर्यंत.